कळेल तुम्हाला त्या मायबापाचं त्यांच्याबद्दल काय प्रेम असतंय. कारण जगामध्ये जीवनामध्ये आणि सगळे लोक नाते गोते तुमच्या जवळ येतील. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, सगळे लोक प्रेम करतील. पण निस्वार्थ प्रेम या जगात कोण करतंय? फक्त ते आपले मायबाप आहेत, आहे का नाही? म्हणून आता जे बाप, पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्याचे मायबाप गेले असेल ना, त्याच्या जवळ जाऊन बसा. आई बाबाची किंमत, आई बाबाचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. आईचं नाव जरी काढले ना तुम्ही, तुमच्या समोर डसर रडेल आणि सांगेल, महाराज माझी आई गेली ना, या जगातलं माझं प्रेम संपलंय. किती दिवसांनी घरी येऊ द्या, कामावरून थकून येऊ द्या. आल्याबरोबर माझ्या आईने काची टेकत समोर यावं आणि आल्यानंतर एवढंच विचारावं, बाळा आल्या ना तू, असं म्हणायची. तोंडावरून पाठीवरून हात फिरवायचे. सगळा थकवा निघून जायचा माझा. आज आई निघून गेली ना महाराज, तोंडावर फिरणारा हात, पाठीवर बसणारी थाप आयुष्यातली निघून गेली. अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेलाय. ज्यांची आई गेली असेल त्यांना जाऊन विचारा, आईची किंमत का असते. माझा तरुण वर्ग बसलाय. आचार्य विनोबा भावेंचं चरित्र बघा, आईची किंमत कळेल आपल्याला. आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावगाव जायचे. सोबत बॅग मध्ये एक लुगडं घेऊन जायचे. व्याख्यान देऊन झाला, मुक्कामाचा प्रसंग जर आला ना, आचार्य विनोबा भावेने बॅग मधून लुगडं काढावं, खाली अंतरावं आणि त्याच्यावर मस्त पैकी झोपून जावं. प्रतिष्ठित माणूस जवळ गेला आणि जवळ जाऊन त्यांनी चौकशी केली, आचार्यजी तुम्ही एवढे मोठे श्रीमंत माणसं आहात, एवढं मोठं तुमचा ऐश्वर्य आहे, तुम्ही या लुगड्यावर झोपले, काय कारण आहे? प्रश्न उपस्थित केला ना, आचार्य विनोबा भावेच्या डोळ्याला 2-2 धारा लागल्या. आचार्य विनोबा भावे उठून बसताय आणि ओक्सा बोक्स रडताय. तो सदग्रस्त समोर गेला आणि हात जोडले, आचार्यजी माझ्याकडून काही चुकलंय का? अनावधानाने मी काही जास्तीच बोललोय का? माफ करा मला. आचार्य विनोबा भावे बोलतात, हे दादा, अरे तू बोलला म्हणून मी रडत नाहीये राजा. मग अरे तुम्हाला प्रश्न केलाय की तुम्ही ह्या लुगड्यावर का झोपताय म्हणून. अरे मी लुगड्यावर झोपतच नाही गड्या, मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय. का? अरे मी जेव्हापासून जन्माला आलो ना रे, तेव्हापासून मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो गड्या. पण त्या दुष्ट दुर्जन काळाला माझा आणि आईचं असणारं जे वात्सल्य प्रेम आहे हे त्याला सहन झालं नाही. त्याने माझ्या आईवरती घाला घातला, माझ्या आईला माझ्या हातून हिसकावून घेऊन गेला. अरे जेव्हापासून अहो तो माझ्या आईला घेऊन गेला ना रे, अरे तेव्हापासून आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली गड्या. अरे पण हे माझ्याच आईचं लुगडं आहे. मी या लुगड्यावर जरी झोपलो ना तरी मला आईच्या मांडीवर झोपल्यासारखी झोप लागते रे. म्हणून या ठिकाणी मी या लुगड्यावर झोपतोय. म्हणजे आईच्या लुगड्यातही आईचं प्रेम पाहणारे आचार्य विनोबा भावे कुणीकडे आहेत आणि अलीकडे प्रॉपर्टी नावावर करून देत नाही म्हणून माय बापाची खून करणारे लेकरं कुणीकडे आहेत. अरे प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा संस्कार कमवा, हीच आपली खरी प्रॉपर्टी असेल. ज्याचा बाप गेला असेल त्याला जाऊन विचारा, बापाची किंमत काय असते. बापाचं नाव जरी तुम्ही काढलं ना, अहो तुमच्या समोर तो डसा रडेल आणि सांगेल, महाराज माझे बाबा गेले ना, या जीवनातला माझा आधार गेलाय. बघा त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शुभराजांना विचारा, बापाची किंमत का असते ना. माझे राजे सुद्धा बापाची किंमत सांगेल आपल्याला. ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन झालं होतं, रायगडाच्या पवित्र तख्त्यावर 32 मनाचं सुवर्ण सिंहासन सजवण्यात आलं होतं. राजांना त्या सिंहासनावरती विराजमान करण्यात आलं होतं. डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट परिधान करण्यात आला होता. सगळी प्रजा आनंदाने तल्लीन नाचत होती. त्यावेळेला माझ्या राजांचे नेत्र मात्र पाझरत होते. एक मावळाच धावत गेला आणि राजे आज तुमचे नेत्र पाझरताय, काय भानगड आहे प्रश्न उपस्थित केला. तेव्हा राजे त्या सिंहासनावर नाही थांबले, उडी टाकली सिंहासनावरून आणि धावत गेले आणि जाऊन मासाहेबाच्या महालामध्ये जाऊन आणि मासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक झाले. ऐकताय ना, एवढे रडलेत ना शुभराजे, डोळ्यातला अश्रूने मासाहेबांच्या चरणाचा अभिषेक केला. एवढे रडले. रडत असताना मग मासाहेबांनी उचलून घेतलं, छातीशी लावडं कवटाळून घेतलं, कडकडून मिठी मांडली. राजे तुम्ही काय रडतायत राजे, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आज माझं स्वप्न साकार केलं राजे. आज हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. आज जिकडे तिकडे सगळी प्रजा मात्र आनंदाने तल्लीन असते. राजे एवढा मोठा आनंदाचा क्षण असताना राजे तुम्ही काय रडताय? तेव्हा शुभराजांचे उद्गार आहेत, मासाहेब आज किती आनंदाचा क्षण आहे, पण हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज तुमच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे माझे बाबा माझ्या पाठीशी शिवंत नाहीत ना मासाहेब, यापेक्षा अजून कोणतं दुःख असणार आहे? अहो त्या राजांना बिचारा बापाची किंमत कसते. म्हणून जो